नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. मिरची, आलं, लसूण, गाजर यापासून आज आपण इन्स्टंट असं लोणचं बनवणार आहोत. आणि हे इन्स्टंट लोणचं अगदी झटपट आणि पटकन होणार आहे. तसंच हे लोणचं चवीला चटपटीत, झणझणीत आणि स्वादिष्ट असं लागतं. तुम्ही एकदा खाल ना तर खरंच तुम्हाला खूपच आवडेल असं हे लोणचं आहे. आणि लोणचं करायला वेळ सुद्धा लागत नाही आणि अगदी इन्स्टंट असं हे लोणचं तयार होतं. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग डायरेक्ट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला मी येथे आलं, लसूण, गाजर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. या बाजारातून बऱ्याच अशा लांबून ठिकाणाहून येतात, त्यामुळे आपण हे स्वच्छ असं धुवून घेऊया. लसूण मी ऑलरेडी सोलूनच घेतलेलं. तर हे सर्व आपण एका बाउलमध्ये घेऊया आणि स्वच्छ असं पाण्यामधून धुवून घेऊया. सर्व साहित्य बाउलमध्ये घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ असं चोळून घ्यायचं आहे. भाजी बाजारात बऱ्याच ठिकाणाहून आलेली असते, त्यामुळे त्यावर बरीचशी धूळ आणि माती असते. त्यासाठी आपण हे स्वच्छ असे चोळून घेऊया सर्व भाजी. आता चोळून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं तशीच ठेवून देणार आहोत आणि हे स्वच्छ कापडाने अशी पुसून घेणार आहोत. आता आपण हे ज्या सगळ्या भाज्या घेतल्यात त्या आपल्याला एकदम स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपलं लोणचं बऱ्याच वेळ टिकण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी या भाज्यांवर पाण्याचा अंश अजिबात राहून द्यायचा नाही आहे आणि स्वच्छ अशा कापडाने हे सर्व पुसून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्या सर्व मिरच्या पुसून झालेल्या आहेत. तसेच आता आलंसुद्धा पुसून झालेलं आहे स्वच्छ असं. आलं आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि गाजरसुद्धा सोलून घ्यायचे आहेत. सर्व साहित्य व्यवस्थित असं पुसून झाल्यानंतर मी आलं सोलून घेतलेलं आहे, गाजरसुद्धा सोलरच्या सहाय्याने सोलून घेतलेलं आहे. आता मिरचीची सर्व देठंसुद्धा काढून घेऊया. आता इथे आपलं सगळी काही तयारी झालेली आहे. आता हे सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. बारीक म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही, तर तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी जास्त लहान मोठे असे तुकडे बारीक करू शकता. तर सुरुवातीला मी मिरची मधून चिरलेली आहे आणि आपल्याला पाहिजे तसे लहान मोठे तुकडे आपण करून घेणार आहोत. तर इथे आपल्या सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत. त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याचप्रमाणे गाजर आणि आलंसुद्धा कापून घेऊया. तर मी येथे आल्याचे सुद्धा मीडियम असे तुकडे करून घेतलेले आहेत. अजून मोठे जर पाहिजे असेल तर तुम्ही मोठे ठेवू शकता आणि बारीक जर करायचे असेल तर तुम्ही बारीकसुद्धा ठेवू शकता. कापून झालेलं आलंसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गाजरसुद्धा तसंच त्याचप्रमाणे बारीक असं कापून घेऊया. ह्या लोणच्यामध्ये गाजरसुद्धा खरंच खूप छान लागतं. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर इथे बोलता बोलता सर्व लोणच्याचं साहित्यसुद्धा आपलं कापून झालेलं आहे. हे कापलेले गाजरसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग आपल्या लोणच्याच्या पुढच्या तयारीला लागूया. सगळं काही व्यवस्थित कापून आपल्याला लोणच्यासाठी रेडी झालेलं आहे. आता आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे. आपल्याला गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि काही मसाले यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर मी येथे 2 ते 3 मोठे चमच धणे घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घेऊया. तसेच 2.5 चमचा बडीशोप घेतलेली आहे, 2 चमचे जिरं घेतलेले आहे, 1.5 चमचा इथे मेथी घेतलेली आहे आणि एक छोटा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला मंद गॅसवर छानपैकी सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे मसाले मस्तपैकी गरम झाले पाहिजेत. एकदम जास्तसुद्धा आपल्याला यांना करपवायचं नाही. त्यातला फ्लेवर व्यवस्थित असा यायला पाहिजे, त्याप्रमाणे आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया. आता हे भाजून घेतलेले सर्व मसाले आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया. एक 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊया. सर्व साहित्य आपलं मिक्सरमधून बारीक असं वाटून झालेलं आहे आणि त्याची छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे. आता आपण जे चिरून घेतलेले सर्व लोणच्यासाठीचे साहित्य आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि यामध्ये थोडेफार मसालेसुद्धा घालून घेऊया. आपण मे महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारे लोणचं घालतो, पण अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट लोणचं खरंच करून बघा. चवीला तर खूपच छान लागतं. सगळं घालून झाल्यानंतर आता आपण जी बारीक करून घेतलेली पावडर आहे ती यामध्ये घालून घेऊया. तसेच आपल्याला येथे 50 ग्रॅम एवढी मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे आणि तसेच कलोंजीसुद्धा घालून घ्यायची आहे. 1.5 चमचा एवढी हळद घालून घेऊया आणि 2 चमचे एवढी काश्मीरी लाल पावडरसुद्धा घालून घेऊया. मीठ घालून घेऊया. मीठ घालून झाल्यानंतर सगळं साहित्य आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे.
तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. खरंच लोणचं छान असं झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. तर मी येथे 2 ते 3 लिंबाचा रस काढून घेतलेला तो यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यामुळे आपले लोणचं मस्तपैकी आंबट आणि चटपटीत लागणार आहे. तसंच ते टिकायला सुद्धा मदत होणार आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित एकजीव करून घेऊया. आता आपल्या या इन्स्टंट लोणच्याला मस्तपैकी तडका द्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर मी तडका कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये राईचे तेल घालून घेतलेले आहे. आता ह्या राईच्या तेलाला व्यवस्थित असा धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर इथे धूर यायला सुरुवात झालेलं आहे, म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता धूर यायला लागल्यानंतर आपल्याला हे पहिले थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये तडका द्यायचा आहे. थंड म्हणजे एकदम थंड नाही आहे. आता यामध्ये आपण जिरं घालून घेऊया आणि लोणच्याला छान असा स्वाद येण्यासाठी हिंगसुद्धा घालून घेऊया. आता हे तडक्याचं जे तेल आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे तेल आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये घालून घेऊया. बघितलीत ना, किती झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागते. टिकून सुद्धा खूप छान राहते. इन्स्टंट खायला सुद्धा छान लागतं आणि मुरल्यानंतर सुद्धा खूप छान लागतं हे लोणचं. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करून बघा. तर सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित एकजीव होईल याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपले मस्तपैकी लोणचं मिक्स करून झालेलं आहे आणि झटपट पटापट आपलं इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. तर तुम्हाला माझी ही आजची झटपट पटकन आणि इन्स्टंट होणारी रेसिपी लोणच्याची कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत याची लिंक शेअर करा. आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच हे लोणचं 3 ते 4 महिने छान असं टिकून राहतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर 6 महिनेसुद्धा खूप छान राहतं. तर असं हे हिवाळा स्पेशल लोणचं तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.